सो माझ्यासोबत आहे प्राची. आज जी मी रेसिपी दाखवणार आहे ती आहे खोबऱ्याची कढी. हे खोबरं आणि हा कांदा आपल्याला वाटून घ्यायचा आहे. तिखट, हळद, मीठ, थोडेसे मिरे, धणे, चिंचेचा कोळ, थोडीशी तांदूळ पिठी, गूळ, थोडंसं सुकं भाजलेलं खोबरं आणि बारीक चिरलेला थोडासा कांदा. ह्या गोष्टी आपल्याला कढीसाठी लागणार आहे. थोडंसं तेल घातलंय आणि त्याच्यावर आपण छान कांदा खरपूस भाजायचा आहे. आता हा कांदा थोडा भाजून झाला की मग त्याच्यात आपण खोबरं घालू. आता हा होतच आलेल्या ह्याच्यामध्ये आपण आता हे थोडंसं सुकं खोबरं ऍड केलं. हा, हे थोडंसं आपण आता गार करत ठेवू. आता हे थंड झालंय, मिक्सरमध्ये वाटण्यासाठी घालूया. आपण थोडेसे धणे आणि एक साधारण 6 मिरे घेतले. 2 वाट्यांचं आपण दूध काढणार आहोत. हे आता आपण सगळं वाटण केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ, गूळ, तिखट, मीठ आणि थोडीशी हळद ह्याच्यात हे वाटण घालायचं आहे. आता हे आपण थोडीशी उकळू देऊया. आता एकीकडे हे उकळत आहे. आता आपण तुपाची फोडणी करून तूप तापल्यावरती त्याच्यात आपण हा कांदा घालू. कढीही उकळली आहे, कांदाही परतून झाला आहे. तर आपण आता हे ह्याच्यात आहा,